नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या शब्दामध्ये आपण बरेच एक्झाम्पलचे डिफरन्शिएशन काढलेले आहे, डिफरन्शिएशन सॉल्व्ह केले आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहे. परंतु आज आपण जो टॉपिक शिकत आहोत, आजचा जो आपला टाइप आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण का घ्यायचा, तर आपल्याला जे काही एक्झाम्पल एकदम डिफिकल्टी वाटतात, थोडक्यात फंक्शन रेस टू फंक्शन असतील किंवा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असतील, असे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण जर त्या एक्झाम्पल वरती लॉगॅरिथमचा यूज करून सॉल्व्ह केले तर ते एक्झाम्पल आपल्याला इझिली सॉल्व्ह. विद्यार्थी मित्रांनो, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कोणत्या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा, कोणत्या ठिकाणी आपल्याला लॉग यूज करावा लागणार आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण समजा एखादं फंक्शन घेतलं y is equal to f of x bracket raised to g of x. थोडक्यात काय, फंक्शन रेस टू फंक्शन. एखादा एक्झाम्पल मध्ये फंक्शन रेस टू फंक्शन असा टाइप आला तर आपण त्या ठिकाणी लॉग यूज करणार. लॉग यूज केल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह. त्यानंतर समजा एखादं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आलं, समजा y बद्दल x + 1 ब्रॅकेट रेस टू 7 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 5 आणि 1 + 2x ब्रॅकेट रेस टू 8, असे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल जेव्हा आपल्याला येतील तेव्हा आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, यांचं डिफरन्शिएशन काढण्यासाठी आपल्याला लॉगचा यूज करावा लागतो. लॉगचा यूज केल्यानंतर आपल्याला हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतात. म्हणून आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन प्रमाणेच आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन हा टाइप पण बघायचा आहे. तर इम्प्लिसिट फंक्शन घेऊया. इम्प्लिसिट फंक्शन प्रथमतः आपण इम्प्लिसिट फंक्शनची डेफिनेशन बघूया. विद्यार्थी मित्रांनो, इम्प्लिसिट फंक्शन ची डेफिनेशन जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिली आहे. डेफिनेशन मध्ये काय आहे बघा. इफ एन इक्वेशन इन x and y, इक्वेशन मध्ये x and y कंटेंट आहे, is given but x is not explicit function of y and y is explicit function of y and y is not an explicit function of x, then either of the variable in an implicit function of the other. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे समजा आपण या पद्धतीने फंक्शन लिहिले तर याला आपण इम्प्लिसिट म्हणू शकत नाही. इम्प्लिसिट म्हणजे काय, f of x, y is equal to 0. आपल्याला जे काही फंक्शन दिला असेल त्या फंक्शन मध्ये x आणि y दोन्ही कंटेंट पाहिजे. y हा x च्या भाषेत, x हा y च्या भाषेत, किंवा y हे संपूर्ण x क्वांटिटी मध्ये किंवा x हा संपूर्ण y क्वांटिटी मध्ये असं चालणार नाही. हा जो टाइप आहे हा याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हणतो. एक्सप्लिसिट मधला आणि इम्प्लिसिट मधला नक्की डिफरन्स काय हा आपल्याला या ठिकाणी माहित झालेला आहे. इम्प्लिसिट म्हणजे आणि एक्सप्लिसिट म्हणजे, इम्प्लिसिट म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे. डेफिनेशन काय आहे, उदाहरणामध्ये एक्झाम्पल कसे असतात, x आणि y, फंक्शन मध्ये x आणि y कंटेंट आहे परंतु x हा संपूर्ण y च्या भाषेत देऊ शकत नाही, y हा संपूर्ण x च्या भाषेत देऊ शकत नाही. x आणि y हे इक्वेशन कंबाईन इक्वेशन असणार आहे. थोडक्यात आपण f of xy is equal to 0 अशा पद्धतीने ते बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तसं एक्सप्लिसिट मध्ये हा संपूर्ण x च्या भाषेत असेल. जर आपण y कन्सिडर केला तर पुढचं जे फंक्शन आहे ते संपूर्ण x मध्ये असणार आहे, त्याला आपण एक्सप्लिसिट म्हणतो. म्हणजे दोघांमधला फरक आपल्याला माहित आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता तर आपण याच्यावरची जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेणारच आहोत, परंतु आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे काही एक्झाम्पल बघायचे आहे. चला तर बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढची जी काही आपली एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 1.3 सुरू करूया. एक्सरसाइज 1.3 मध्ये आपल्याला दिले आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. पहिले जे एक्झाम्पल दिलं आहे ते काय बघा. x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x + 2 ब्रॅकेट क्यूब इनटू x + 3 ब्रॅकेट रेज टू 2. दिलेले एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे ते कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल आहे, पण आपल्याला इथं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या फंक्शन आपण y म्हणून घ्यायचं. लेट y = x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x + 2 ब्रॅकेट क्यूब इनटू x + 3 ब्रॅकेट रेज टू 4. इक्वेशनच्या दोन्ही साइडला आपण लॉग यूज करून घ्यायचा, लॉग वापरून घ्यायचा. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंना आपण लॉग टाकूया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. So log y is equal to log of in bracket x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4. log यूज केल्यानंतर आपल्याला log चे नियम माहित असणे गरजेचे आहे. तर आपण इथे या ठिकाणी log चे यूज आपण टाकूया. log ची डिव्हिजन म्हणजे log चे सबट्रॅक्शन log x plus 1 bracket square minus log in bracket x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4. त्यानंतर log चा बेस ची पॉवर असेल तर आपण पॉवर पुढे लिहितो, म्हणजे काय होईल 2 log x plus 1 मायनस इथं आपण दोन log च्या फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर सेपरेट करताना ऍडिशन होईल. log x plus 2 bracket cube plus log x plus 3 bracket raised to 4. आता सिंप्लिफाय करून घेऊया. 2 log x plus 1 minus log x plus 2 bracket cube minus log माइनस साइन मुळे मधलं साइन माइनस होईल log x plus 3 bracket raised to 4. अतिशय अगदी त्याच पद्धतीने आपण पुढचेही सिंप्लिफाय करून घेऊ. 2 log x plus 1 minus 3 पुढे येणार 3 log x plus 2. log चा नियम आहे, log च्या बेस ची पॉवर आपण पुढे लिहितो. त्यानंतर सिमिलरली 4 log x plus 3. आता मात्र आपण पूर्ण सिंप्लिफाय केलं आहे आणि डिफरन्शिएशन घेऊया. सो डिफरन्शिएट with respect to x on both side. दोन्ही बाजूचा आपण डिफरन्शिएशन घेणार. आपल्याला log y चे मिळतं 1/y, परत y चा आपल्याला घ्यावं लागतं ते मिळतं dy/dx. इथं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण 2 कॉन्स्टंट घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह पहिला मिळेल आपला log x plus 1. त्यानंतर -3 बाजूला डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतंय log x plus 2. -4 बाजूला डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतंय log x plus 2. सिंप्लिफाय केल्यानंतर 2 ॲज इट इज log x plus 1 चे मिळतं 1/x plus 1 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह x plus 1. त्याचप्रमाणे पुढची जी आहे टर्म ती आहे log x plus 2 डेरिव्हेटिव्ह मिळतं 1/x plus 2 into derivative of x plus 2 minus 4 as it is derivative of log x plus 3 चं आपल्याला मिळतं 1/x plus 3 into derivative of x plus 3. सिंप्लिफाय केल्यानंतर मिळतं 2/x plus 1. इथं x raised to 1 1 चा 0 minus 3 into 1 3/x plus 2 x raised to 1 2 चा 0 minus 4 into 1 4 x plus 3 आणि x raised to 1 3 चा raised to 0. अजून पुढे जर सिंप्लिफाय केलं तर आपल्याला मिळतो 1/y dy by dx which is equal to 2/x plus 1 2/x plus 1 minus 3/x
x plus 2 minus 4 upon x plus 3 आणि शेवटी हा जो आपण y डिवाइड जो आहे तो शिफ्ट करायचा त्या बाजूला आपल्याला असं मिळेल dy by dx is equal to y in bracket 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. आपली ऍक्च्युअल जी y ची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करून टाकू. सबस्टिट्यूट करू y बद्दल आपली जी व्हॅल्यू होती आपण याला y मानले तर y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची ते x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4 in bracket of 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. अगदी इजी आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या फंक्शनचे रेट मिळालं dy by dx is equal to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4 in bracket of 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. आपल्याला या ठिकाणी पुढचे एक्झाम्पल दिलं आहे sin x bracket raised to x. हे एक्झाम्पल सॉल्व करताना फंक्शन रेस्ड टू फंक्शन आले बघा. मग असे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला डिफरन्शिएशन करताना लॉगचा यूज करावा लागतो. आपले लिहून घ्यायचं या ठिकाणी दिलेलं फंक्शन आपण y मानतो. सो y is equal to sin x raised to x. दोन्ही बाजूला लॉग वापरायचा. सो टेकिंग log on both side दोन्ही बाजूला log अप्लाय करायचा. सो log y is equal to आपल्याला काय मिळतो log in bracket sin x bracket x. परत आपल्याला लॉगरिथमचा यूज करावा लागेल. लॉगचा जो रूल आहे तो x log of sin x. आणि आता डिफरन्शिएशन. सो डिफरन्शिएट with respect to x on both sides. दोन्ही बाजूंना आपण log यूज करता डिफरन्शिएशन घेऊया. सो log y चे इक्वेशन आपल्याला मिळतं 1 upon y आणि y चे मिळतं dy by dx. इथं आपल्याला प्रोडक्ट रूल जो आहे तो यूज करावा लागेल. x डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x किंवा आपण फर्स्ट स्टेप अशी घेऊ शकतो. दोन्ही बाजूंना डिफरन्शिएशन अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह ऑफ log y is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ x log of sin x. log y चे डेरिव्हेटिव्ह आपला 1 upon y dy by dx आणि इथं आपण प्रोडक्ट यूज करायचं. यांच्यामध्ये पहिला फंक्शन आपलं u आणि दुसरं फंक्शन आहे v. So x into derivative of log sin x plus log sin x derivative of x. X as it is derivative of log sin x supplement 1 upon sin x. पुन्हा डिफरन्शिएशन काढायचं sin x चं. log sin x as it is and derivative of x मिळतो 1 आणि आपल्याला 1 upon y dy by dx मिळाला. या ठिकाणी x into 1 upon sin x into derivative of पुढच्या स्टेपला आपण dy by dx थोडक्यात x into 1 upon sin x derivative of sin x plus log of sin x into 1 that is log sin x. y आपण शिफ्ट करून टाकू. y तिथे शिफ्ट केल्यानंतर x upon sin x sin x derivative cos x plus log sin x आणि आपली जी y ची व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू आपण आता सबस्टिट्यूट करून देऊ. y ची किंमत आहे sin x bracket raised to x x as it is cos आणि sin चा रेशो असतो तो cot x plus log sin x.
अतिशय सिंपल एक्झाम्पल होतं आणि आपण ते सॉल्व्ह केलं आहे. डिवाइड बाय dx इज इक्वल टू sin x ब्रॅकेट इज टू x इन ब्रॅकेट x cot x प्लस ln sin